गोव्याची दारू लेबल महाराष्ट्राचे. कागलमध्ये 61 लाखाच्या बनावट दारू तस्करीचा पर्दाफाश. गोव्यात तयार झालेल्या दारूवर महाराष्ट्रातील नामांकित डिस्टिलरीचे बनावट लेबल लावून चालणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य तस्करीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. कोल्हापूर विभागाच्या पथकाने कागल तालुक्यातील बस्तवडे येथे सापळा रचून तब्बल 61,15,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तेलंगणा आणि यवतमाळच्या 2 तस्करांना अटक करण्यात आली आहे. देवगड निपाणी महामार्गावर अणूर रोड बस्तवडे फाटा येथे बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी तिथे सापळा रचला. संशयास्पद वाटणारा एक ट्रक अडवून त्याची झडती घेतली असता त्यात अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर डिस्टिलरीचे लेबल लावलेल्या देशी संत्रा दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळले. मात्र अधिक तपासात ही दारू प्रत्यक्षात गोव्यात तयार झाल्याचे आणि त्यावर बनावट लेबल लावून ती महाराष्ट्रात विकण्यासाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झालं. जप्त केलेला मुद्देमाल देशी संत्रा दारू, 40 लाख रुपये किमतीचा साठा, वाहन तस्करीसाठी वापरला आयशर ट्रक, एकूण मुद्देमाल 61,15,700 रुपये. या कारवाईत सलीम खयूम शेख वय 35 राहणार तेलंगणा, सध्या राहणार यवतमाळ, सूरज तेजराव सावंग राहणार यवतमाळ या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही दारू गोव्याहून नागपूरच्या दिशेने विक्रीसाठी नेली जात होती. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे अधीक्षक स्नेहलता नेरकर आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या रॅकेटची पाळीमुळे खोलवर पसरलेली असून यातील मुख्य सूत्रधार आणि इतर साथीदारांना लवकरच बेड्यात ठोकल्या जातील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. या मोहिमेत निरीक्षक शंकर आंबेरकर, प्रमोद खरात, AR नायकुडे, PV नागरगोजे आणि DB गवळी यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.